निपाणी देवगड राज्यमार्गाचं काम सुरू असताना राधानगरी तालुक्यातील फेजिवडे गावच्या पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन रस्त्याखाली गडल्यानं गावात पाणी प्रश्न निर्माण झाला। सार्वजनिक बांधकाम विभाग आणि संबंधित ठेकेदार कंपनीनं पाईपलाईन नव्यानं टाकण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी रस्त्याचं काम बंद पाडलं होतं। त्यावेळी संबंधितांनी रस्त्याच्या दुतर्फा पाईपलाईन घालून देण्याच्या आश्वासनानंतर रस्त्याचं काम सुरू करू देण्यात आलं होतं। काम पूर्ण होऊन 2 वर्ष उलटली तरी अद्याप पाईपलाईन न घातल्यानं फेजिवडे गावचा पाणी प्रश्न गंभीर झालाय। मागील 2 वर्षापूर्वी फेजिवडे गावातील रस्ता काँक्रीटीकरणाचे काम चालू करण्यात आले होते, परंतु ते काम आम्ही थांबवण्यात आले होते, कारण आमच्या गावची जे पिण्याच्या पाण्याचा जो प्रश्न उद्भवणार होता त्या संदर्भात चर्चा करून ते काम चालू करा असं आम्ही त्यांना वारंवार सांगितलं होतं। चर्चा झाल्यानंतर आम्हाला त्या संबंधित ऑफिसने दोन्ही बाजून पाईपलाईन घालून देतो हा शब्द दिला होता, परंतु अद्याप सतत आम्ही निवेदन देऊन आंदोलन करून देखील अद्याप 2 वर्ष झाले कुठल्याही प्रकारचं अजून फेजिवडे गावात कामात सुरुवात केलेली नाही। त्यामुळे गावचा पाण्याचा प्रश्न जो आहे तो अत्यंत गंभीर स्वरूपाचा निर्माण झालेला आहे। आज मागील 8 दिवसापूर्वी देखील आम्ही निवेदन देऊन देखील आज कोणत्याही प्रकारचा जबाबदार अधिकारी आज येथे उपस्थित न राहिल्यामुळे शासकीय अधिकारी यादव साहेब यांच्या मध्यस्थीने परत शुक्रवारी बैठक लावण्यात येणार आहे। या बैठकीमध्ये ठोस निर्णय न झाल्यास संबंधित ऑफिसला घेराव घालून कुलूप घालण्यात येईल व आमरण उपोषण देखील करण्यात येईल। याबाबत शुक्रवारी ग्रामपंचायत पदाधिकारी, ग्रामस्थ, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि ठेकेदार कंपनीचे अधिकारी यांची बैठक घेऊन तोडगा काढावा, अन्यथा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या राधानगरी कार्यालयाला टाळं ठोकून आमरण उपोषण करण्याचा इशारा ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी दिलाय। याबाबतचं निवेदन सरपंच प्रतिभा एकावडे, उपसरपंच दीपाली पोकम यांनी शाखा अभियंता अतुल पाटील यांना दिलं। यावेळी ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते।